अध्याय 25 कथासा भर्तरीचे व्यापाऱ्याबरोबर गमन. सुरोचन गंधर्वाची कथा. मागल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भर्तरीनाथ व्यापाऱ्यांच्या समागमे अवंती नगरास आल्यानंतर ते एका गावाजवळ उतरले. तेथे माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणी अग्नी पेटवून शेकत बसले. इतक्यात तेथे काही कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनी असे सुचविले की, व्यवसायी हो, या अशा निर्धास्त स्थितीत बसून न राहता सावध असा. तुम्हांवर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारात आहेत व ते तुम्हास हानमार करून सर्व द्रव्य घेऊन जातील, अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले. पूर्वी भर्तरी श्वापदांमध्ये राहिला असल्यामुळे त्यास जनावरांची भाषा चांगली येत होती. हा कोल्ह्यांनी सांगितलेला संदेश आपण व्यापाऱ्यास सांगून सावध करावे, असा भर्तरीने विचार करून चोर लुटावयास येणार आहे ही गोष्ट त्यास सांगितली. कोल्ह्यांची भाषा मला समजते व ते भोंकत असता जे सांगत होते ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हाला सांगून अगोदरच सूचना केली आहे, असे तो व्यापाऱ्यास म्हणाला. या भर्तरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालांची नीट लपवालपवी केली व हातात शस्त्रे घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पहारा करू लागले. इतकेच केवळ नव्हे तर ते मोठ्या सावधगिरीने व शौर्याने आपले संरक्षण करण्यास तयार झाले. इतक्यात त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली, परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा चालवल्यामुळे चोरांचे काही एक न चालता ते जर्जर होऊन पळून गेले. तरी सुद्धा ते व्यापारी गाफील न राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले होते. पुढे 1.5 प्रहर रात्र राहिली असता पुन्हा कोल्ह्यांनी येऊन कुही केली. तेव्हा कोल्हे आता काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भर्तरीस विचारले. तेव्हा तो म्हणाला, शंकराने ज्यास वर दिलेला आहे असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरिता येत आहे. तो महाबलाढ्य आहे. त्याच्यापाशी तेजस्वी अमोल अशी 4 रत्ने आहेत. त्यास जो मारील त्यास हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास व आपल्या कपाळात जो लावील तो अवंती म्हणजेच उज्जैनी नगरीचा सार्वभौम राजा होईल. व्यापाऱ्यांस भर्तरी ही माहिती देत होता. त्याच वेळेस कर्मधर्म संयोगाने विक्रम तेथून जात होता. त्याने हे भर्तरीचे सर्व भाषण ऐकून घेतले व लागलाच तो हातात शस्त्र घेऊन राक्षसास माराव्यास निघाला. त्या राक्षसाचा मूळ वृत्तांत असा की, पूर्वी हा चित्रमा या नावाचा एक गंधर्व होता. एके दिवशी तो शंकराच्या दर्शनाकरिता कैलासास गेला. त्यावेळेस शंकर व पार्वती सोंगट्यांनी खेळत बसली होती. तो त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेने त्यांच्याजवळ बसला. काही वेळाने एक डाव शंकरावर आला व दानाशिवाय शंकर व पार्वती यांच्या म्हणण्यात फरक पडला. तेव्हा दोघात बराच वाद होऊन दान काय पडले हे त्यांनी त्या गंधर्वास विचारले. त्याने शिवाचा पक्ष धरून 18 पडले म्हणून सांगितले, परंतु त्यावेळेस खरोखर 12 पडले होते. पण शंकराची मर्जी मिळवण्याकरिता गंधर्वाने खोटे सांगितले. त्यामुळे भवानीस राग आला. ती त्यास म्हणाली, गंधर्वा, तू खोडसाळ आहेस. असत्याचा अंगीकार करून सांबाकडचे बोलतोस. तस्मात तू मृत्यूलोकी राक्षस होऊन राहा. असा पार्वतीचा शाप मिळताच तो थराथरा कापू लागला. त्याने शंकराच्या पाया पडून विनंती केली की, देवा, आपला पक्ष स्वीकारल्याने मी शापबद्ध झालो. आता माझी वाट काय? असे म्हणून तो ढळाढळा रडू लागला. तेव्हा शंकरास दया येऊन तो म्हणाला, गंधर्वनाथ, पार्वतीने शाप दिला हे खरे, पण तू काही चिंता करू नको. सुरोचन गंधर्वास इंद्राने शाप दिलेला आहे. त्यास जो पुत्र होईल तो शस्त्र प्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षस देहापासून तुला सोडवेल. तेव्हा मला मारल्याने त्यास लाभ कोणता व माझे वृत्त त्यास कसे व कोणत्या रीतीने लागेल हे कळल्यास बरे पडेल, म्हणून गंधर्वाने म्हटल्यानंतर
शंकराने सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावल्यानंतर त्यास सार्वभौम पद प्राप्त होऊन तो सदा सर्वदा विजय मिळवित जाईल. तुझी माहिती त्यास भर्तरी नाथाच्या मुखाने लागेल. तो भर्तरी द्रुमिल नारायणाचा अवतार होय. हे ऐकून गंधर्वास समाधान वाटले. मग तो राक्षसाचा देह धरून मृत्यूलोकी आला. सुलोचन गंधर्वाला इंद्राने कोणत्या अन्यायास्तव शाप दिला याविषयी मूळ कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत असता तेथे गंधर्व आदी तरुण मंडळी आपापल्या स्थानी बसली होती. अप्सरांचे नृत्य गायन चालले होते. त्या सभेत बसलेल्या मेनका, तिलोत्तमा इत्यादी अत्यंत रूपवान अप्सरा पाहून सुलोचन मोहित होऊन भर सभेमधून एकदम उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तन मर्दन करू लागला. अशी अमर्यादा होताच इंद्रास राग आला. त्याने त्याची पुष्कळ निर्भस्तना केली व त्यास शाप दिला की तू यत्किंचितही शरम न बाळगता एकदम हे दुष्कर्म कराव्यास प्रवृत्त झालास असा तू दृष्ट असल्याने स्वर्गापासून पतन पावून मृत्यूलोकी गाढव होऊन राहा. असा शाप मिळताच तो पतन पावला. परंतु यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ, मला आता उशाप द्यावा. मजकडून होऊ नये असा अपराध घडला खरा, पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी. अशी त्याने स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला. तेरे करून त्याचे अंतःकरण द्रवून त्याने त्यास उशाप दिला की तू 12 वर्षांनी पुन्हा परत आपल्या स्थानास येशील. परंतु तुला सांगतो ते ऐक. मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशी युक्तिप्रयुक्तीने तू विवाह कर. पुढे विष्णूसारखा तेजपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटी येताच तू मुक्त होशील व पूर्ववत गंधर्व होऊन स्वर्गास येशील. याप्रमाणे इंद्राने उशाप देताच तो स्वर्गाहून पतन पावून मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला. त्या गावात कमट म्हणून एक कुंभार होता. तो गाढवाच्या शोधासाठी अरण्यात गेला असता तेथे मिळालेली सर्व गाढवे त्याने हाकून आपल्या घरी नेली. त्यातच हे शाप मिळालेले गाढव होते. पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला. तेव्हा शाप मिळालेले गाढव ठेवून बाकीची सर्व गाढवे त्याने विकून टाकली. तो गाढव तेथे एकटाच राहिला असता 2 प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणू लागला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. गोठ्यातून तू असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य येऊ लागला. पण कुंभाराने घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तेथे मनुष्य दिसत नसे. असा तो अनेक वेळा फसला. गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनातच येईना. एकदा तो ह्याच संशयात पडून काही वेळ उभा राहिला. मग आपण याची आता भ्रांती फेडावी असा गाढवाने विचार करून कमटास आपल्याजवळून बोलवे आणि म्हणाला की सत्यवर्मा, राजाची कन्या मला बायको करून दे, हेच मी तुला नित्य सांगत असतो. ह्यात संशयाचे काहीच कारण नाही. कसे करून माझे इतके काम कर. हे ऐकून तो कुंभार खोल विचारात पडला व त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली. कारण ही अघटित गोष्ट कोणापाशी बोलता येईना. जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करेल. हा गाढव असता राजाचा जावई होऊ पाहतो. ही गोष्ट घडेल तरी कशी? याचा परिणाम चांगला होणार नाही. यास्तव आता इथून निघून दुसऱ्या राज्यात राहावयास जावे हे चांगले, असा विचार त्या कुंभाराने करून निघण्याची तयारी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या स्त्रीस कळविला व तिचाही रुकार मिळविला. परंतु त्या उभयंतांनाही नवरा बायकोच्या मनात अशी कल्पना आली की गाढवास मुळी वाचा नसते. असे असता हा मनुष्याप्रमाणे बोलतो आहे. यास्तव हा गंधर्व, यक्ष, किन्नर यापैकीच कोणीतरी शापग्रस्त असावा. मग त्यांनी त्याच गाढवावर सामान सरजाम भरला व पळून जात असता सीमेवर रक्षकांनी त्यास प्रतिबंध केला आणि हे नगर सोडून का जाता म्हणून विचारू लागले. पळून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु तो व स्त्री काहीच न बोलता उभी राहिली.
कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्या वाचून सोडणार नाही, ही त्यास मोठी भीती होती. त्यामुळे रक्षकांनी जरी मनस्वी आग्रह केला तरी काही न बोलता स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्गच त्यास दिसेना. इतक्यात कमट कुंभार पळून जात असता त्यास आम्ही पकडून ठेविले आहे अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजास सांगितली. ती ऐकून त्यास दरबारात आणण्याचा हुकूम झाला. दूतांनी त्यास राजसभेत नेऊन उभे केले. त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला, माझ्या राज्यात मी कोणास दुःख होऊ देत नाही. असे असता तू का पळून जात आहेस? तुला कोणते दुःख झाले आहे ते मला सांग, मी बंदोबस्त करीतो. ते राजाचे भाषण ऐकून कुंभार म्हणाला, महाराज, प्रजेच्या सुखाकडे आपले पूर्ण लक्ष आहे हे मी जाणतो, परंतु मला जे दुःख आहे ते माझ्याने सांगवत नाही. ते सांगितले असता माझ्या जीवास मला धोका दिसतो. मग राजाने त्यास आश्वासन दिले की एखाद्या अन्यायामुळे मजकडून शासन होईल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राणांचे रक्षण करीन. तू काही संशय आणू नको, मी तुला वचनही देतो. असे बोलून लागलेच राजाने त्यास वचन दिले. मग त्याने राजास एके बाजूस नेले आणि तो त्यास म्हणाला, राजा, तुझी कन्या सत्यवती आपल्या स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे व हे तो नित्य मजपासी मनुष्यवाणीने बोलत असतो. ही गोष्ट तुला समजल्यानंतर तू रागावशील ही कल्पना मनात येऊ मी येथून पळून जात होतो. कमटाचे ते भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असले पाहिजे व काहीतरी कारणापरत्वे त्यास पशुचा देह प्राप्त झाला असावा. असा विचार करून त्याने कमट कुंभारास सांगितले की या कारणाकरिता तू भय धरून गाव सोडून जाऊ नकोस. खुशाल आपल्या घरी जाऊन आनंदाने राहा. मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परीक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करेन. आता तू घरी जाऊन गाढवास सांग की तू म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढली होती, परंतु त्याचा अभिप्राय असा आहे की हे सर्व मिथिला नगर तू ताब्याचे करून दाखव, म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल. इतके बोलून राजाने कमटास घरी जावयास सांगितले. नंतर तो कमट स्त्रीसह आपल्या घरी गेला व त्या रात्री पुन्हा गाढवाने कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्ववत निवेदन केली. तेव्हा कमटाने त्यास राजाच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर सांगितला. नंतर कमट म्हणाला की राजाचा हेतू पूर्ण करावयाचे तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर, म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल. ते कमटाचे भाषण ऐकून तो गाढव रूपी गंधर्व म्हणाला, राजा मोठा बुद्धिमान आहे असे दिसत नाही, कारण या कामी त्याने अगदी पोक्त विचार केला नाही. अरे रत्न खचित सुवर्णाची नगरी त्याने मला कराव्यास सांगितली असती तरी मी ती करून हुबेहूब दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्यास आणून दिली असती. त्याने कल्पतरूचे आराम वन मागवायचे होते किंवा कामधेनू मागवायची होती. असली अलभ्य मागणी मागवायची सोडून त्याने ताम्रमय नगर करून मागितले. असो, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो, असे त्या गंधर्वाने कबूल केले. तो निरोप कुंभाराने राजास कळविला. तेव्हा राजाने गर्दभाचे म्हणणे आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबरोबर उत्तर पाठविले. ते ऐकून त्या गर्दभरूपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करताच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. त्यास गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिला नगरी एका रात्रीत तांब्याची करून दे. ते कबूल करून विश्वकर्माने ते सर्व नगर रात्री तांब्याचे करून टाकले व राजापासून अंतजापर्यंत सर्वांची एकसारखी तांब्याची घरे केली. असे सांगून व गर्द भरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला.
दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सर्व लोक उठून पाहतात तो सारे नगर तांब्याचे झालेले. ते पाहून सारे आश्चर्यचकित झाले. तो चमत्कार पाहून त्यांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क येऊ लागले. राजास मात्र खून पटली. परंतु ह्यास आता कन्या दिल्या वाचून चालवायचे नाहीच. जर दिली तर लोक हसतील असे विचार मनात येऊ लागले. मग कन्या कमटाचे स्वाधीन करून त्यास गावातून दुसरीकडे पाठविण्याचा विचार करून त्याने कुंभारास बोलावून आणले व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यास ऐकविला आणि कन्या घेऊन देशी जाण्याकरिता प्रार्थना केली. त्याने राजाचे म्हणणे कबूल केले व सामान सुमान बांधून जाण्याची तयारी केली. रात्रीत जाऊन राजास तसे सांगितले. मग राजाने कन्येस बोलावून तिला सांगितले की मुली, तुला मी देवास अर्पण केले आहे, तर त्याचा आनंदाने अंगीकार कर. त्याने सर्व नगर तांब्याचे करून टाकील हा प्रत्यक्ष अनुभव पहा. यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयी माझी खात्री आहे. आता तो कोण आहे वगैरे सर्व विचारपूस तू करून घे. माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस, नाहीतर माझ्या कुळास डाग लागे व तो रागावला तर शाप दे. तू युक्ती प्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे. त्याने पूर्वदेह धारण केल्यावर त्या योगाने उभय कुळाचा उद्धार होईल. आता प्रफुल्लित अंतकरणाने कमटाच्या घरी जा. ते बापाचे म्हणणे सत्यवतीने आनंदाने कबूल केले. नंतर रात्री कन्येस घेऊन राजा कुंभाराच्या घरी गेला. कमटाने बोटाच्या खुणाने जावई म्हणजेच गाढव दाखविल्यानंतर राजाने त्याचे पाय धरून विनंती केली की, महाराज, ही माझी कन्या तुम्हास अर्पण केली आहे. हिचे आता आपण पालन करावे. हे राजाचे भाषण ऐकून गाढवाने सांगितले, राजा, तू महाभाग्यवान आहेस म्हणून मी तुला जावई झालो. पण तू माझ्या देहाकडे पहा. यामुळे लोक काय म्हणतील? जो तो निंदाच करे, तरी तू भाग्यवान असे मी समजतो. नंतर त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यावर राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी गेला. कुंभारही तो गाव सोडून रातोरात अवंती नगराकडे जावयास निघाला.